जिजामातांनी त्यावेळी लखुजी जाधवांबरोबर काही विश्वासू माणसे दिली होती। त्यात एक होते बहिर्जीचे वडील। वडिलांनंतर आता बहिर्जी हे स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले। बहिर्जी वेगवेगळ्या प्रकारची सोंग वठवण्यात तरबेज होते, म्हणून ते बहुरूपी होते। कदाचित बहुरूपी या शब्दाचाच बोलताना अपभ्रंश होऊन बहिर्जी असं नाव तयार झालं असावं। त्यांचे वंशज दादासाहेब जाधव, आबा जाधव नाईक, तालुका कराड, सुपणे गाव वसंतगड जवळ होते असं एका निरीक्षणात आढळलं। पण ही मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येतं की बहिर्जी नाईक हे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते। ते वेगवेगळे वेश बदलण्यात, बेमालूम नक्कल करण्यात पारंगत होते। शिवरायांनी त्यांच्यातील हा गुण हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरीचं महत्त्वाचं काम सोपवलं। राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेरखातं स्थापन करून त्यांच्या प्रमुख पदाची जबाबदारीही बहिर्जींवर सोपवली। बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेषांतर करण्यात पारंगत होते, तसेच ते समोरच्या व्यक्तीतल्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते। शत्रूंच्या राणीवशात बहिर्जी नाईक जाऊन राहिले तरी त्यांची ती देहबोली सेवकांना सोडाच, पण एकाही राणीला ओळखता आली नाही। यातूनच खरं बहिर्जींचं अभिनय कसब दिसून येतं। कोळी, फकीर, वासुदेव, संत असं कोणतंही वेषांतर ते बेमालूम करत। इतकंच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन आलेला हा पठ्ठ्या होता। विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात ते वेषांतर करून जात आणि त्यांच्या तोंडाची माहिती ऐकून घेऊन ते शिवरायांपर्यंत पोहोचवत। आदिलशहा आणि दिल्लीच्या बादशहाला जरा जरी संशय आला तरी त्यांनी बहिर्जींना ठार केलं असतं, पण बहिर्जी या दोघांच्या हाती कधीच सापडले नाही। शिवरायांच्या दरबारात जवळपास 3000 ते 4000 गुप्तहेर होते। या सर्वांचं नेतृत्व बहिर्जींकडे होतं। दिल्ली, विजापूर, कर्नाटक, पुणे इथे बहिर्जी नाईक यांनी अत्यंत हुशारीनं आपले हेर पेरून ठेवले होते। चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ कडेलोट केला जात असे। एवढी कडक शिक्षा बहिर्जी नाईक ठेवली होती। त्यामागचं कारण हे होतं की जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलंच आणि ते फसलं तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच। त्याचबरोबर असंख्य सैनिकांचे जीव धोक्यात आले असते। कमीत कमी सैन्य गारद होतील आणि विजय मिळवता येईल असंच नियोजन महाराज करीत। शत्रूंचं जास्तीत जास्त सैन्य गारद होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हे त्यावेळी बघितलं जाईल आणि तसाच गनिमी कावा राजे आखत असत। मोगलांचं सैन्य सामर्थ्य अचाट होतं हे राजे ओळखून होते आणि त्यांच्याशी तुलना करता राजांपाशी तर अगदी मोडकभर सैन्य होतं। मोगलांचं सैन्य म्हणजे सैन्याचा महासागर होता। असंख्य घोडदळ, तेवढंच पायदळ आणि लढाऊ उंट, तोफा असा सरंजाम होता। त्यापुढे मराठ्यांकडे तुटपुंजी घोडदळ तसंच पायदळ होतं। राजे कधीच हत्ती, उंट, तोफा असं अवजड युद्धाचं सामान सैन्यात बरोबर वागवत नसत। मोगलांप्रमाणे बाजार, बनके, स्त्रिया, नाचणाऱ्या कलावंतिणी यांना सुद्धा राजे आपल्या सैन्यात घेत नसत। म्हणूनच त्यांचं सैन्य कडेकपऱ्यातून वेगाने हालचाल करू शकत होतं आणि राजांचा गनिमी कावा म्हणूनच दरवेळी सफल होत असे। मोगलांकडच्या आणि मराठ्यांच्या सैन्यात हा फरक होता। स्वराज्य निर्मितीचं एक महान कार्य राजांनी हातात घेतलं आणि आई भवानीच्या कृपेने बहिर्जी नाईक यांच्यासारख्या बहुमूल्य हेरांना राजांच्या पदरात घातला। बहिर्जी कट्टर स्वराज्याचे पायक होते। त्यांच्यावर जेव्हा राजांनी हेरखातं तयार करण्याची जबाबदारी सोपवली तेव्हापासून त्यांना मृत्यू येथेपर्यंत ते कधीही कुठल्या मोहाला बळी पडले नव्हते। त्यांनी एक एक माणूस खात्री पटेपर्यंत पारखून घेतला। जेव्हा खात्री पटली तेव्हाच गुप्तहेर खात्याला घेतलं। 5 मुख्य हेर आणि त्यांच्या हाताखाली असणारे 4000 हेर हे सगळे पारखून घेणं सोपं काम नाही, पण हे त्यांनी केलं, तेही यशस्वीरित्या। म्हणूनच एवढ्या मोठ्या मोगल साम्राज्याशी ते लढा देऊ शकले। बहिर्जी आणि त्यांचे हेर मात्र सर्वत्र गुप्तपणे वावरत असत, त्यामुळे त्यांच्या हयातीत ते हेर आहेत असं कुणीच ओळखू शकलं नाही। पण त्यामुळेच या हेरांबद्दल कुठे कुठे थोडीफार माहिती मिळते। बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबतही ठोस आणि खरी माहिती कुठेही उपलब्ध नाही। भोपाळ गडावर ते अत्यंत जखमी अवस्थेत आले आणि तेथेच त्यांनी देह ठेवला अशी एक आख्यायिका आहे। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बाणूर गडावर इथे मात्र बहिर्जींची समाधी आहे। असे हे बहिर्जी नावाचं अष्टवधानी असणारं, स्वराज्याची हेमान राखणारं, स्वराज्यासाठीच आयुष्य वेचणारं असं एकंदर आपलं एक व्यक्तिमत्व होतं। एवढ्या सामर्थ्यवान मोगलांना टक्कर देण्याची हिंमत शिवरायांपूर्वी कोणीच केली नव्हती। राजांनी दऱ्या डोंगरात हिंडणाऱ्या त्या मावळ्यांना गोळा करून त्यांच्या मुठभर सैन्याचं बहिर्जींसारखे हेरांनी आणलेल्या माहितीवर आधारित नियोजन करून मोगलांसारख्या शत्रूला पराजित केलं। धन्य ते बहिर्जी नाईक ज्यांनी केवळ स्वराज्यासाठी आयुष्य वेचलं आणि धन्य ते शिवराय ज्यांनी या हेराला ओळखलं। शिवरायांच्या आयुष्यात बहिर्जी नाईक यांना वगळता येणार नाही। प्रत्यक्ष रणांगणावर राजे युद्ध खेळले, पण बहिर्जी नाईक शिवशाहीच्या पडद्यामागे युद्ध खेळले। क्षणोक्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून बहिर्जी नाईक हेरगिरीचं युद्ध खेळले। म्हणून राजांना एवढ्या बलाढ्य मुघल शत्रूंना नेहमीच गनिमी काव्याने जेरीस आणता आले। मराठी स्वराज्याचा इतिहास अभ्यासताना शिवरायाबरोबर बहिर्जींच्या कामगिरीचाही अभ्यास करावा लागतो। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।